नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासमाजमध्ये आपलं स्वागत करतो। शिवसेनेनं आता वाड्यात प्रचार रॅली प्रचंड अशी प्रचार रॅली काढली। या प्रचार रॅलीत प्रकाश पाटील जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी या प्रचार रॅलीचं नेतृत्व केलं आहे। तर आपण या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। साहेब, आता आपण प्रचार रॅली केली संपूर्ण शहरातनं, काय वातावरण वाटतं आपल्याला या निवडणुकीसंदर्भात? पूर्ण वाडा शहर जो आहे या शहरवासियांना 5 वर्षाचं अगोदरचं जे आहे शिवसेनेचं कामाचं अनुभव आलेला आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ते जे केलेलं त्यांनी मुख्यमंत्री असताचं काम आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रासाठी करत असलेलं काम, नगरविकासच्या माध्यमातून होत असलेल्या कामामुळं आणि आपल्याला सर्वच पत्रकार, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियालासुद्धा माहिती आहे का या शहरामध्ये अनेक विकासाची जी कामं जी आहेत ती मी आपल्याच चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जी मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे का विरोधाला विरोध न करताना या शहराचा विकास होण्यासाठी शिवसेनेला या ठिकाणी त्यांनी केलेलं सहकार्य हे त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये बोलून दाखवलेलं आहे। आणि म्हणून जो वातावरण या शहरामध्ये शिवसेनेचा जो आहे तो प्रचार रॅलीच्या माध्यमातून आपण म्हणतायत तो आपल्याला बघायला मिळाला। भगवामय वातावरण आहे आणि शिवसेना या शहरासाठी जे केलेलं काम जे आहे ते शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं, आमदार शांताराम मोरे, गणोरे असेल, नगरसेवक जे आमचे यांनी जे काम या शहरासाठी केलेलं आहे किंवा आम्ही या शहरासाठी दिलेला जो योगदान आहे तो या शहरासाठीचं केलेलं कर्तव्य म्हणून केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा शिवसेनेने केलेला काम उपकार म्हणून नाही तर आमचं कर्तव्य म्हणून केलेलं आहे आणि पुढे सुद्धा कर्तव्य म्हणून जे या 5 वर्षे जी संधी हेमांगी पाटील आणि आमच्या नगरसेवकांना समाजमध्ये आपलं स्वागत करतो। शिवसेनेनं आता वाड्यात प्रचंड अशी प्रचार रॅली काढली। या प्रचार रॅलीत प्रकाश पाटील जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी या प्रचार रॅलीचं नेतृत्व केलं आहे। तर आपण या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर आता आपण प्रचार रॅली केली संपूर्ण शहरात, काय वातावरण वाटतं आपल्याला या निवडणुकीसंदर्भात? पूर्ण वाडा शहर जो आहे या शहरवासियांना 5 वर्षाचं अगोदरचं जे आहे शिवसेनेचं कामाचं अनुभव आलेला आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ते जे केलेलं त्यांनी मुख्यमंत्री असताचं काम आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रासाठी करत असलेलं काम, नगरविकासच्या माध्यमातून होत असलेल्या कामामुळं आणि आपल्याला सर्वच पत्रकार, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियालासुद्धा माहिती आहे या शहरामध्ये अनेक विकासाची जी कामं जी आहेत ती मी आपल्याच चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जी मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे का विरोधाला विरोध न करताना या शहराचा विकास होण्यासाठी शिवसेनेला या ठिकाणी त्यांनी केलेलं सहकार्य हे त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये बोलून दाखवलेलं आहे। आणि म्हणून जो वातावरण या शहरामध्ये शिवसेनेचा जो आहे तो प्रचार रॅलीच्या माध्यमातून आपण म्हणतायत तो आपल्याला बघायला मिळाला। भगवामय वातावरण आहे आणि शिवसेना या शहरासाठी जे केलेलं काम जे आहे ते शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं, आमदार शांताराम मोरे, गणोरे असेल, नगरसेवक जे आमचे यांनी जे काम या शहरासाठी केलेलं आहे किंवा आम्ही या शहरासाठी दिलेला जो योगदान आहे तो या शहरासाठीचं केलेलं कर्तव्य म्हणून केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं शिवसेनेने केलेलं काम उपकार म्हणून नाही तर आमचं कर्तव्य म्हणून केलेलं आहे आणि पुढे सुद्धा कर्तव्य म्हणून जे या 5 वर्षे जी संधी हेमांगी पाटील आणि आमच्या नगरसेवकांना शहरवासी मतदानाच्या रूपाने 2 तारखेला जे देणारा मतदान जे आहे त्या मतदानामध्ये या शहराच्या विकासासाठी 5 वर्षासाठी कटिबद्ध असणार अशा स्वरूपाचं शिवसेनेचं अपेक्षा। लोकसभा आणि विधानसभा आपण शिवसेनेने भाजप युती म्हणून लढलात आणि या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताय,
तर भाजपचा सुद्धा विकास कामांवरती भाजपसुद्धा दावा करते की युतीचं सरकार असल्यामुळे इथे विकास होऊ शकला. तर याला तुम्ही कसं उत्तर देणार की शिवसेनेने जे केलेलं काम आहे त्याच्यावर भाजपसुद्धा विरोधी पक्ष असतानाही आज दावा करतो? शिवसेनेचा या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आपण सगळ्यांनी वाडावासियांनी पाहिलेलं आहे, मीडियालाही माहिती आहे. आणि जे विकास कामं जी केलेले आहेत ती विकास कामं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. त्याच्या ह्याच्यामुळं हे मी पण मान्य करतो का विकास होण्यासाठी विरोधाला विरोध म्हणून त्यांनी केलेला नाही आहे. आणि या शहरातल्या वेगवेगळ्या पक्षाचे जे काही लोक होते त्या सगळ्याच लोकांना या नगरपंचायतीमध्ये सामावून घेतलं. आणि नव्हे तर जी कामं जे आहेत त्या कामामध्ये सुद्धा सगळ्यांना समान संधी देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आमदार शांताराम मोरेंनी. त्याच्यामध्ये या नगरपंचायतीचं काम करत असताना कुठलाही दुजाभावसुद्धा केलेला नाही आहे. त्याच्यामुळं स्वाभाविक सर्वांना सोबत घेऊन केलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलं याच्यामध्ये तर विरोध केला नाही हे आम्ही पण मान्य करतो. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप म्हणून एकत्र तुम्ही लढलात आणि 4,000हून अधिक मतं आपण मिळवले मोरे साहेबांच्या निवडणुकीत. आत्ता हे या मतांचं विभाजन भाजप आणि तुम्ही स्वतः लढत असल्यामुळे होतं आहे. आणि भाजपचा असा दावा आहे की आमच्या कार्यकर्त्यांमुळे हे मतदान वाढलं आहे. तर याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहत आहे का निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये विधानसभेची निवडणुका वेगळी आहे, लोकसभेची निवडणूक अजून वेगळी आहे. आणि ही शहरातल्या मूलभूत सुविधांची आणि लिमिटेड एरियाची निवडणूक आहे. त्याच्या ह्याच्यामुळं प्रत्येकाला जे काय उमेदवार ज्या ज्या पक्षाचे इकडं उभे आहेत त्यांना सगळ्यांना आपला पक्षाचं म्हणणं आणि त्यांना मिळणारी मतं मिळवण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये पोलिसांचा किंवा कुठल्याही याचा दडपशाहीचा वापर करून ही निवडणूक जिंकायची नाही आहे. कोणाला हे उपदेव करायचे असतील तर त्यांना लखलाप लाभते. आम्हाला हे करायचं नाही, कारण कालच्या दिवसामध्ये तशा स्वरूपाचं या शहरामध्ये आम्हाला ते जाणवलेलं आहे. त्याच्या ह्याच्यामुळं मन मोकळेपणाने पारदर्शकपणे ही निवडणूक झाली पाहिजे. आणि कुठल्याही कोणाचा नातेवाईकाचं कुठल्या प्रकारचं कुठल्या व्यवहाराशी काय संबंध आलं म्हणून त्याच्यामध्ये सगळ्याच कुटुंबाला किंवा सगळ्या नातेवाईकांना गोवणं ते काय उचित नाही. आता तुम्ही काय सांगाल शेवटी मतदारांना आग्रह? मी माझी मतदारांना या ठिकाणी आपल्या मीडियाच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी वाडा शहरवासियांना कळकळीची विनंती असेल का केलेला जो काही विकास आहे हा आपल्या समोर आहे. जो विकास झालेला आहे याच्या अगोदर 5 वर्ष अगोदरपूर्वी तशा स्वरूपाचं विकास जे आहे नगरपंचायत झाल्यानंतरचं जे काय विकास करता आलं त्याच्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि आमदार शांताराम मोरेंचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे. आणि या ठिकाणी लोक अनेक दिवस गढूळ पाणी पित होतं. मी आणि नगरसेवकांना घेऊन कोकोकोला कंपनी मी सातत्याने 10 मिटिंगी घेतलेल्या आहेत. आणि त्याचा मी कधी श्रेय घेण्यासाठीही आलो नाही आणि त्याचा बॅनर माझा लागावा हे कधीही मी ती अपेक्षा ठेवली, कारण आपला कर्तव्य आहे, आपण तो केला पाहिजे. आणि म्हणून आज स्वच्छ पाणी जो आहे या वाडा शहराला मिळत आहे. अशा कितीतरी योजना आहेत ज्या योजनांसाठी आमदारांनी सातत्याने जे काय पाठपुरावा केला त्याच्या ह्याच्यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी आपण ते करून दिलेले आहेत. आणि पुढे सुद्धा 5 वर्षे अनेक या ठिकाणी लोकांच्या वडीलधाऱ्यांच्या लहान मुलांच्या आणि युवकांच्या ज्या अपेक्षा ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना जसं तलावाचं सुशोभीकरण करणं त्याच्यासाठीचं फंड्स उपलब्ध करून देणं. आताच्या घरीला त्याच्यासाठी 4 कोटीचं फंड्स त्याला मंजुरी आहे, परंतु 20 कोटी रुपये लागणार आहे. आणि ते जर तसं सुंदर तलाव सुशोभीकरण झालं तर सकाळी संध्याकाळी सर्वांनाच ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील आणि वाडा शहरातील तरुण असतील सगळ्यांना सकाळचं जे आहे ते आनंद घेता येईल त्याचा. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात. धन्यवाद.